नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ संध्या अमित टिंगरे नेहमीप्रमाणे माझ्या वेल्वेट वर्सेस या काव्य वाचनाच्या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज एका नवीन विषयासोबत आपल्या भेटीस मी एक नवीन कविता घेऊन आली आहे. माझ्या आजच्या कवितेचा विषय आहे एक दृष्टिकोन असाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काव्यवाचनाचा विषय एक दृष्टिकोन असाही. माणूस म्हणून जगण्याला अर्थ काही आहे का? माणूस म्हणून जगण्याला अर्थ काही आहे का? प्रगतीतून रानटी होण्याचा मार्ग योग्य आहे का? षटविकारांनी घेरलेले मन, तिरस्काराने घेरलेले नयन. षटविकारांनी घेरलेले मन, तिरस्काराने घेरलेले नयन. डोक्यात दुष्टपणाच्या भावना नुसत्या, ठरल्या मानवी अधोगतीचे कारण. डोक्यात दुष्टपणाच्या भावना नुसत्या, ठरल्या मानवाच्या अधोगतीचे कारण. लोभ माया मोह मत्सर वाढला मानवी प्रगतीबरोबर. लोभ माया मोह मत्सर वाढला मानवी प्रगतीबरोबर. मग ही कसली मानवी प्रगती? माणुसकीला धगधगते अस्तर. मग ही कसली मानवी प्रगती? माणुसकीला धगधगते अस्तर. सर्व बंधपाश तोडले, संस्कारांचे घडे दुभंगले. सर्व बंधपाश तोडले, संस्कारांचे घडे दुभंगले. पाश्चात्यांच्या अनुकरणाने मूल्यसंस्कारांचे नीतिनियम तोडले. पाश्चात्यांच्या अनुकरणाने मूल्यसंस्कारांचे नीतिनियम तोडले. खानपान पेहरावाच्या सवयी मानवी प्रगतीने बदलल्या. खानपान पेहरावाच्या सवयी मानवी प्रगतीने बदलल्या. अंगभर कपडे पोटभर जेवणाची जागा डाएट शॉर्ट्स घेऊ लागल्या. अंगभर कपडे पोटभर जेवणाची जागा डाएट शॉर्ट्स घेऊ लागल्या. यांत्रिकीकरणाने कहरच केला. ज्यांनी जन्माला घातले यंत्रांना, त्या मानवालाच यंत्रांनी संमोहित केला. यांत्रिकीकरणाने कहरच केला. ज्यांनी जन्माला घातले यंत्रांना, त्या मानवालाच यंत्रांनी संमोहित केला. सामाजिक नीतिमूल्यांना मिळाली तिलांजली. सामाजिक नीतिमूल्यांना मिळाली तिलांजली. मानवी प्रगतीच्या नावाखाली प्रत्येकजण झाला मनमौजी. मानवी प्रगतीच्या नावाखाली प्रत्येकजण झाला मनमौजी. करू लागला मनमानी सगळीकडे, येथेच मानवी जीवनाचे पांग फिटले सगळे. करू लागला मनमानी सगळीकडे, येथेच मानवी जीवनाचे पांग फिटले सगळे. सामाजिक अत्याचार, स्त्री अवहेलना, भ्रष्टाचार, हिंसक वृत्तींनी मानवी जीवनास घेरले पुन्हा. सामाजिक अत्याचार, स्त्री अवहेलना, भ्रष्टाचार, हिंसक वृत्तींनी मानवी जीवनास घेरले पुन्हा. खरे तर प्रगतीने व्हावा ऱ्हास या दुष्ट प्रवृत्तींचा, पण प्रगतीत झाली कारण खास दुष्ट प्रवृत्तींना वाढवण्यास सदा. खरे तर प्रगतीने व्हावा ऱ्हास या दुष्ट प्रवृत्तींचा, पण प्रगतीत झाली कारण खास दुष्ट प्रवृत्तींना वाढवण्यास सदा. शिक्षणाने मानव सुसंस्कृत व्हावा ही होती एक माफक अपेक्षा. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत व्हावा ही होती एक माफक अपेक्षा. पण ह्या शिक्षणाचाच वापर करून माणूस झाला राक्षस मोठा. पण या शिक्षणाचाच वापर करून माणूस झाला राक्षस मोठा. शिक्षणाने सुद्धा उतरला नाही मानवाच्या बुद्धीचा गंज. शिक्षणाने सुद्धा उतरला नाही मानवाच्या बुद्धीचा गंज. चांगल्या वाईटातला भेद विसरला, नैतिक मूल्यांचा नेहमी करी भंग. चांगल्या वाईटातला भेद विसरला, नैतिक मूल्यांचा नेहमी करी भंग. वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र, मोबाईल ॲप्स. वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र, मोबाईल ॲप्स सांगतात नेहमी एकच गोष्ट, समाज होत चालला भ्रष्ट. सांगतात नेहमी एकच गोष्ट, समाज होत चालला भ्रष्ट. शिक्षण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण. शिक्षण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण ह्यांनी बदलला आपला मार्ग. समाजाला घडवण्याऐवजी करता आहेत बिघडवण्याचे कार्य. शिक्षण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांनी बदलला आपला मार्ग. समाजाला घडवण्याऐवजी करता आहेत बिघडवण्याचे कार्य. माणूस म्हणून जगण्याला अर्थ काही आहे का? प्रगतीतून रानटी होण्याचा मार्ग योग्य आहे का? माणूस म्हणून जगण्याला अर्थ काही आहे का? धन्यवाद. बरं, एडिटिंग करा.